काका काकूंचं तसं मस्त चाललं होतं. म्हणजे काकांना आता रिटायर होऊन 8 वर्ष झाली होती. त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीमुळं विदेशात स्थायिक झाला होता आणि मुलगी तिच्या सासरी रमली होती. काकूंनीही 65 ओलांडली होती आणि आता दोघांचीही नाबाद 70कडे वाटचाल चालू होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुदैवाने दोघांनाही मजेत राहता येण्याजोगे पेन्शन मिळत होती. पण या आनंदयात्रेला एकच गालबोट लागलं होतं, ते म्हणजे दोघांनाही ब्लड प्रेशरचा त्रास होता. पण तेवढं सोडलं तर काका काकूंचं तसं मस्त चाललं होतं. त्यामुळे संसाराच्या राहत्या गाड्यातून मुक्त झालेली ती दोघं नाटक करणे, एन्जॉय करणे, मित्रमैत्रिणींना भेटणे, गप्पा-टप्पांमध्ये रमणे, जुनी गाणी जमेल तशी भटकंती करणं, जुन्या आठवणी आणि लहान-मोठ्या ट्रिपा अटेंड करणे यातच येणारा प्रत्येक दिवस ते मजेत घालवत होते. पण त्या दिवशी भलतंच घडलं. म्हणजे काका आपल्या जुन्या स्कूटरवरून बाजारात गेले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी भाजी खरेदी केली आणि ते परतीच्या मार्गाला लागले. नेमक्या त्याच वेळी अचानक एक इवलसं कुत्र्याचं पिल्लू स्कूटरच्या आडवं आलं आणि गोंधळलेल्या काकांनी धाडकन जमिनीवर लोटांगण घातलं. सुदैवाने त्यांना फारशी गंभीर इजा झाली नाही. मात्र त्या दिवसापासून सारंच बदलून गेलं. 4 दिवस बेडवर पडल्याचं निमित्त झालं आणि त्यांच्या अंगात कुठून आळस शिरला. हळूहळू त्यांना थकवा जाणू लागला. पहिल्यासारखं उठता बसता येत नाही. प्रत्येक कृती यंत्रवत बनत चालली. याबरोबरच का कुणास ठाऊक पण काकांना शेवटच्या वळणावर असणाऱ्या किनाऱ्याची चाहूल लागू लागली आणि नकळत एका अनामिक भीतीने त्यांच्या मनात एक प्रश्न थैमान घालू लागला. मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार? म्हणूनच काका आता सावध होतात. दुसऱ्याच दिवशी बँक आणि जीवन विम्याचं ऑफिस गाठतात आणि काकूंच्या नॉमिनेशनची खात्री करून घेतात. KYCच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. मग एका चांगल्या वकिलाला भेटून आपलं मृत्यूपत्र तयार करतात आणि ते रजिस्टरही करून टाकतात. प्रॉव्हिडंट फंडाचं पुस्तक, सर्व्हिस बुक, खरेदीची कागदपत्रे, शेअर्स, सर्टिफिकेट्स, LIC पॉलिसी, बंद ठेवीच्या रिसीट्स सारं काही एका प्लॅस्टिक फोल्डरमध्ये ठेवून कोणकोणत्या पावत्या कधी मॅच्युअर होतात याची तपशीलवार माहिती एका कागदावर लिहून तो कागद फोल्डरच्या वरती ठेवतात. इतकं सारं केलं तरी काकांना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न छळत राहतो. मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार? मग एका भल्या सकाळी काका आपली स्कूटर बाहेर काढतात आणि काकूला म्हणतात, हे बघ, आज माझी काही महत्त्वाची कामे आहेत आणि त्यासाठी तू सोबत असणं आवश्यक आहे. तेव्हा आजचा नाश्ता, जेवण सारं काही आपण बाहेरच करू. थोड्या अंतरावर गेल्यावर काका अचानक स्कूटर थांबवतात आणि समोरच्या फुलवाल्यांकडून ताज्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेतात. केसात मोगरा माळता माळता काकू खुदकन असतात. तसेच काका शीळ मारत स्कूटरला पुन्हा किक मारतात. थोड्याच वेळात त्यांची स्कूटर ATM सेंटरवर थांबते. मग काका आपलं ATM कार्ड तिच्या हातात देतात, आपला सिक्रेट पासवर्ड सांगतात आणि तिला पैसे काढण्यापासून पासबुक प्रिंटिंग कसे करायचे ते शिकवतात. मग काकूंना वीज पाणी बिल भरणा केंद्रात रांगेत उभे करतात आणि अशी बिल कशी भरायची याची प्रक्रिया समजावून सांगतात. त्या दरम्यान दुपारचं ऊन वाढू लागतं. तसेच काका एका डिसेंट गार्डन रेस्टॉरंटमध्ये काकींना घेऊन जातात आणि मस्तपैकी भोजनाचा आनंद लुटतात. आज काकांना नेमकं काय झालं याचं काकूंना कोडं पडतं आणि या विचारात त्या बेडवर विसावतात. नेमक्या त्याच वेळी काका त्यांच्यापुढे हसत उभे राहतात आणि एखाद्या सराईत जादूगरासारखा आपल्या खिशातून iPhone काढतात आणि काकूंच्या हातावर ठेवतात. आता मात्र काकूंचं डोकं सटकतं. अहो, चाललंय काय तुमचं? अगदी कुबेराचा खजिना सापडल्यासारखं असं काय पैसे उधळायला लागलात? काही मागचा पुढचा विचार आहे की नाही तुम्हाला? काकूंच्या या प्रश्नावर काका हसतात आणि म्हणतात, अगं, मागचा पुढचा विचार केला आहे म्हणून तर तुझ्यासाठी हा मोबाईल खरेदी केला आहे. आता स्पष्टच सांगतो, ऐकून घे. आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. म्हणजे तसंच काही बरं वाईट घडलं आणि तुला एकटं एकटं वाटू लागलं
तर या मोबाईलमुळे तुझा सगळा वेळ मजेत जाईल. तुला भावगीत आवडतात ना? मग तू फक्त तुझं आवडतं गाणं मोबाईलला सांगायचे. तो पटकन ते गाऊन दाखवेल. इतकंच काय जुनी नाटकं, सिनेमातली गाणी, नवीन नवीन रेसिपी सारं काही जादूच्या कांडीप्रमाणे क्षणात तो तुझ्यापुढं उभं करेल. काकू ऐकत असतात आणि काकांच्यात होत असणारा बदल पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहते. त्यावर काका काळजीनं तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणतात, "अगं ए वेडाबाई, आता पैसा साठून तरी आपणास त्याचा काय उपयोग आहे का?" दिवसामागून दिवस जात असतात. काकांच्या आग्रहाखातर काकू आता बाहेरच्या जगात वावरू लागतात. प्रत्येक व्यवहार पाहू लागतात आणि काकूंचा वाढलेला कॉन्फिडन्स पाहून काका निश्चिंत होतात. कारण आता मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. पण एक दिवस वेगळंच घडतं. अचानक काकूंच्या पायातलं त्राण कमी होतं आणि त्यांना चालणं कठीण होऊन बसतं. मग काका काळजीनं त्यांना डॉक्टरांकडे नेतात. पण काकूंच्यात फारशी सुधारणा होत नाही. दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे पहाटेच काकू चहाची मागणी करतात. मात्र काकांची पंचायत होते आणि किचनमध्ये एकच गोंधळ उडतो. चहाच्या भांड्यापासून साखर, चहा पावडर आणि दुधाचा शोध घेतला जातो आणि अखेरीस चहा सदृश्य एक गरम पेय तयार होतं. थोड्याशा अपराधीपणाने तयार केलेला चहा काकूंना दिला जातो. पण आश्चर्य म्हणजे काकू आवडीने तो चहा पितात. मग उत्साहाने काका नाश्त्यासाठी उपमा बनवतात. तो थोडा हळदीतच जास्त रंगतो. तरीही काकू त्याचं कौतुकच करतात. दिवसामागून दिवस जात असतात आणि हळूहळू काका किचन मास्टर बनू लागतात. एके रात्री काका छानशी साय ओढून दही लावतात. सकाळी उठल्या उठल्या अद्रक घालून दुधाचा मलईदार दाट चहा करतात. स्वतःची अंघोळ उरकून देवपूजा उरकतात. तिच्यासाठी अंघोळीचं पाणी काढून देतात. दोघांचे कपडे मशीनला लावतात. नंतर नारळ फोडून खोबर किसतात. बारीक कांदा चिरून त्यात हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकतात. मग ही सारी व्यंजनं आधीच दह्यात भिजवलेल्या पोह्यात घालून मस्तपैकी फोडणी देतात आणि थोड्याच वेळात काकूंना आवडणारे दडपे पोहे त्यांच्यासमोर ठेवतात. त्या दरम्यानच्या काळात वॉशिंग मशीनमधले सुकलेले कपडे दोरीवर वाळत टाकले जातात. दुपारी मेथीची भाजी आणि जमेल तशा पोळ्या लाटल्या जातात आणि या साऱ्याबरोबर जेवणाच्या शेवटी ग्लास भरून नुकतंच घुसळलेलं ताक काकूंच्या पुढ्यात ठेवलं जातं. रात्री पुन्हा काकांनी चरचरीत फोडणी देऊन बनवलेल्या पुलाव्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो आणि काका-काकू बेडरूममध्ये रेडिओवर लागलेली भावगीत ऐकत बसतात. एकाएकी काय होतं कळत नाही, पण काकीचे दोन्ही डोळे भरून येतात. घाबरून काका काय झालं म्हणून विचारतात, तर काकू पटकन काकांचे पाय धरून म्हणतात, "माफ करा मला, माझ्या आजारपणाचं नाटक मी मुद्दाम घडवून आणलं. पण यामागे माझा एकच उद्देश होता की माझ्या माघारी तुमचं काहीही अडू नये." तिच्या बोलण्यावर काका चिडून बोलतात, "म्हणजे माझ्या आधी तू जाणार आहेस हे तू परस्पर ठरवलंस तर ते काही नाही. मुळात मी असं घडूच देणार नाही." आता काका इरेला पेटलेले असतात. मग काकूही आपला हट्ट सोडत नाहीत. दोघांचं म्हणणं एवढंच असतं की आधी मीच जाणार आणि माझ्या आधी तुला जाऊ देणार नाही. रात्रभर चाललेल्या त्यांच्या या तू-तू-मे-मेमध्ये रेडिओवरचा भावगीतांचा कार्यक्रम कधी संपतो कळतच नाही. दिवसामागून दिवस जात असतात आणि एका क्षणी नको ते घडतं. म्हणजे काकाच्या आधी काकूच काकांना पोरकं करून देवाघरी जातात आणि नेहमीप्रमाणे काका तिनं केलेल्या फसवणुकीवर खूप चिडतात. पण असं असलं तरी काकूंना काकांची खूपच काळजी लागून राहते. कसं होणार माझ्याविना यांचं, या एकाच विचाराने त्या अस्वस्थ होतात आणि धावत जाऊन यमराजाच्या पायावर लोटांगण घालून विनंती करतात, "देवा, सावित्रीसाठी तुम्ही सत्यवानाला पृथ्वीवर पाठवलं, पण आता माझ्या सत्यवानासाठी फक्त मला एकदाच खाली पाठवा. खरंच माझ्याविना त्यांचं खूप अडलं असेल. देवा, अगदी तुझी शपथ घेऊन सांगते,
आम्हा दोघांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. दोघांचीही गोळी एक असली तरी त्यांच्या गोळ्या माझ्या इतक्या स्ट्रॉंग नाहीत, म्हणजे कमी mgच्या आहेत. त्यामुळे चुकून त्यांनी माझी हाय पॉवरची गोळी घेतली तर त्यांचं बीपी एकदम लो होऊन जाईल. देवा, एक वेळ हाय बीपीवर औषध आहे, पण लो बीपीवर कोणतंही औषध चालत नाही, हे तुला तर माहीतच आहे. याशिवाय माझी औषधं दिवसातून 2 टाईम घ्यायची आहेत आणि त्यांची 3 टाईम. जर त्यांनी 3 वेळा माझी स्ट्रॉंग औषधं घेतली तर कहरच होईल. काकू यमराजाकडे पदर पसरून वारंवार विनवण्या करत असतात. त्याच वेळी यमराज दरवाजाकडे पाहून हसत असतात. तशी ती चमकून दरवाजाकडे पाहते. तोच दरवाजात उभे असणारे काका धावतच तिच्याकडे येतात आणि म्हणतात, अगं, तुझी विसरलेली बीपीची गोळी घेऊन आलोय. अन हो, तू गेल्यापासून माझा चष्मा कुठे सापडतच नाही. क्षणभर काकू काकांच्या कपाळाकडे पाहत असतात आणि आपल्या कपाळावर हात मारतात. कपाळ माझं, अहो, चष्मा तर तुमच्या कपाळावरच आहे. यावर दोघेही खळखळून हसतात. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम नवरा-बायकोंना समर्पित ही कथा आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.